बर परत वेळ झालेली आहे त्याच व्हिडिओची जी मागच्या वर्षी केलेलं होतं. मागच्या वर्षी जुलै ऑगस्ट मध्ये आम्ही व्हिडिओ केला की कुठलेही विवोचे फोन्स तुम्ही बाय करायला पाहिजे आणि आता परत तोच व्हिडिओ तुमच्यासाठी आणलाय. म्हणजे गेल्या वर्षभरात तो व्हिडिओ केल्यानंतर आतापर्यंत विवोने ना काही चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत. एक गोष्ट मला त्यांची अजूनही इतकी आवडत नाही, त्याच्याबद्दल मी सांगणार आहे. पण आधी विवोचे फोन म्हणजे फक्त डिझाईन आणि कॅमेरा ह्याच्यासाठी माहिती असायची. म्हणजे लोक जाणायचे की हा विवोचा फोन घेतला म्हणजे दिसायला त्या सेल्फी कॅमेरा चांगला असेल. पण आता तसं नाही राहिलं मित्रांनो. आता लिटरली भरपूर असे विवोचे फोन आले ज्याच्यामध्ये परफॉर्मन्स तुम्हाला मिळतो, बॅटरी सुद्धा मोठी मिळते, ओएस अपडेट सुद्धा तुम्हाला मिळतात आणि कॅमेरा डिझाईन तर आहेच. जर का तुम्ही विवोचे फॅन असाल आणि विवोचाच फोन तुम्हाला घ्यायचा असेल तर प्रत्येक प्राइस रेंजमध्ये तुम्ही कुठला घेतला पाहिजे हा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअरली अगदी सांगणार आहे आणि त्याचं कारणही सांगणार आहे. त्यामुळे पूर्ण बघा व्हिडिओ. आणि जर का तुम्ही विवोचे फॅन नसाल तर तुमच्या फॅमिली फ्रेंड्स मध्ये जे विवोचे फॅन्स असतील त्यांना हा व्हिडिओ नक्की फॉरवर्ड करा. चला चालू करूया. पण त्याआधी तुम्ही काही विसरलाय सबस्क्राईब करायला नका विसरू नका. सबस्क्राईब करा, बेल आयकन वाजवा. लेट अस स्टार्ट. सगळ्यात आधी 10 अंडर 10,000. हे बघा तसं म्हणायला गेलं ना तर विवोचे एकदम जे बजेटचे फोन असतात ते इतके खास नाहीये. पण जर का 10,000च्या खाली तुम्हाला एखादा फोन घ्यायचा असेल तर मग मी विवो T4 लाईट म्हणेन. डायमेन्सिटी 6300 प्रोसेसर येतो, 4,10,000 अंतुतू स्कोर आहे. त्या प्राइस रेंज साठी चांगला आहे. 4128 व्हेरियंट आहे. 50 मेगापिक्सेलचा सोनी कॅमेरा येतो. 10,000च्या खाली जनरली सोनीचे सेन्सर्स मिळत नाही. त्याच्यामध्ये IMX 852 येतो प्रायमरी सेन्सर, तर चांगला आहे. परफॉर्मन्स डिसेंट आहे. बॅटरी सुद्धा तुम्हाला सांगू का 6000 mAh ची बॅटरी आहे. सो आय थिंक इट इज क्वाईट गुड. आणि अजून एक गोष्ट म्हणजे अपडेट 2 वर्षाचे मेजर अपडेट्स मिळतात डिसेंट. पण जर का तुम्हाला घ्यायचं असेल 4128 घेऊ नका, 6128 घ्या. पण त्याच्यामध्ये eMMC येते, याच्यामध्ये UFS 2.2 येतं, मग 8128 घ्या. अगदीच टाईट बजेट असेल तरच ह्याच्याकडे बघा. नाहीतर मग तुम्ही विवो T4X कडे बघा जो 15,000च्या खाली आहे. 13,999 आहे. 6128 व्हेरियंट येतो. पांडा ग्लास प्रोटेक्शन आहे. डायमेन्सिटी 7300 येतो, त्याचा अंतुतू स्कोर 7 लाखाच्या वरती येतो. सो रादर दॅन 10,000 आय विल से तुम्ही एक 3-4 हजार रुपये खर्च करून विवो T4X कडे बघा. त्याचा सुद्धा कॅमेरा चांगला आहे, फक्त अल्ट्रा वाईड वगैरे नाहीये त्यामध्ये. प्रायमरी सेन्सरने तुम्ही 4K शूट करू शकता. सो दॅट डेफिनेटली इज गुड. बॅटरी सुद्धा 6500 mAh ची येते आणि 44 वॉट चार्जिंग. आउट ऑफ द बॉक्स Android 15 आहे. 2 वर्षाची मेजर अपडेट सुद्धा आहे. आता इथं मी सांगणार आहे तुम्हाला फोन्स, पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. जर का तुम्ही आधी विवोचे फोन्स वापरले नसतील आणि समजा सॅमसंगचा वापरला असेल किंवा OnePlusचा वगैरे वापरला असेल तर नक्की तुम्हाला फन टच OS इतकं जास्त आवडणार नाही. पहिल्यापासून जर का तुम्ही विवोचे फोनच वापरत असाल तर तुम्हाला काही फरक पडणार नाही. यू विल लाईक फन टच OS. पण ही एक गोष्ट आहे जी मला वाटतं विवोने काम केलं पाहिजे. अजूनही त्यांची जी फन टच OS आहे ना ते डेटेड वाटतं, ते जरा जुनाट वाटतं. त्याच्यामध्ये नोटिफिकेशन्स वगैरे येतात. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी निघायला पाहिजे आणि थोडं मॉडर्न व्हायला पाहिजे सॉफ्टवेअरच्या बाबतीत. पण इतर बाबतीत विवोचे फोन बिग थम्सअप. आणि तुम्हाला कळेल आता पुढचे जेव्हा तुम्ही फोन्स ऐकताल तेव्हा. तर 15,000च्या खाली विवो T4X तुम्ही बघू शकता. मोठी बॅटरी आहे, UFS 3.1 स्टोरेज टाईप येतं, परफॉर्मन्स चांगला आहे. आता 15 ते 20 हजारामध्ये काही खास नाहीये विवोचं, तर मी तुम्हाला 20 ते 25 हजारामध्ये सांगेन. 15 to 20,000 मध्ये कुठला नाहीये. विवो T4 5G T सिरीजचे ऍक्च्युअली सगळे विवोचे फोन चांगले आहेत. मला कधी कधी हेच वाटतं की T सिरीज ही आता 1-1.5-2 वर्षापूर्वीच त्यांनी लॉन्च केली आहे. का लॉन्च केली आहे? जेव्हा त्यांनी त्यांचं सब ब्रँड आयकू आहे, म्हणजे ऑनलाईन ओनली आहे, म्हणजे चांगल्या प्राइसला प्राइस टू परफॉर्मन्स रेशो चांगला आहे. आणि जर का तुम्ही T सिरीजचा DNA बघितला ना तर तो सुद्धा सेमच आहे. आयकूचं जसं DNA तोच T सिरीजचा आहे. त्यामुळे स्वतःच एकमेकांशी भांडतात असं झालंय. पण हा विवोचा पाय असेल तर तुम्ही बघू शकता तुमचे पैसे वाचतायत, काय प्रॉब्लेम आहे. विवो T4 5G 21,999 ला 8128 व्हेरियंट येतो. 7S Gen 3 प्रोसेसर आहे, ज्याचा अंतुतू स्कोर 8 लाख येतो. परफॉर्मन्सच्या बाबतीत काही प्रॉब्लेम नाहीये. 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर आहे. ह्याच्यामध्ये डेफिनेटली एक कमी आहे मित्रांनो, ते म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला अल्ट्रा वाईड मिळत नाही, विच आय थिंक इज बॅड. खरं सांगतो, अल्ट्रा वाईड तरी पाहिजे. टेलिफोटो नाहीये, एक वेळ मी समजू शकतो, पण अल्ट्रा वाईड पाहिजे होतं. पण इतर सगळ्या बाबतीत दिस इज अ फॅन्टॅस्टिक फोन. 7300 mAh ची बॅटरी आहे, 90 वॉट चार्जिंग आहे, 7S Gen 3 डिसेंट प्रोसेसर आहे, 4K 30 FPS तुम्ही फ्रंट आणि बॅक दोन्हीकडे व्हिडिओ शूट करू शकता. 2 वर्षाचे मेजर अपडेट्स आहेत. जबरदस्त डिस्प्ले आहे. एक्सपेरिमेंट डिस्प्लेच्या बाबतीत खरंच चांगलं आहे. IP65 रेटिंग आहे. सो ओव्हरऑल सांगायचं झालं तर आय लाईक दिस फोन. ओनली थिंग इज जर का अल्ट्रा वाईड तुम्हाला पाहिजे असेल तर मग यू शुड नॉट लुक ॲट दिस. बरं 25 ते 30 हजारामध्ये मला नाही वाटत कुठलाही फोन चांगला आहे. विवो V50e आहे, पण मला नाही वाटत तुम्ही घेतला पाहिजे. का सांगू का, थोडा
प्राइझी मला वाटतो त्याच्या स्पेक्सच्या हिशोबाने, म्हणून मी तो तुम्हाला सजेस्ट करणार नाही. ठीक आहे, पण विवो V50 घेऊ शकता. 35,000 तो 30 ते 35,000च्या प्राइस रेंज मध्ये येतो. ह्याच्यामध्ये 7 Gen 3 प्रोसेसर येतो. 8.5 लाखापर्यंत अंतुतू स्कोर आहे. जबरदस्त क्वाड कर्व डिस्प्ले आहे. 1300 निट्स ब्राईटनेस आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला 50+50 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड सेन्सर. टेलिफोटो नाहीये, पण हे झाईस ट्यून्ड आहेत, त्यामुळे जे कॅमेरामध्ये तुम्हाला, आणि झाईसचे तुम्हाला माहिती आहे ते फिल्टर्स वगैरे, बायोटार, सोनार वगैरे ते सगळे फिल्टर्स येतात. जबरदस्त वेडिंग फोटोग्राफीसाठी एक्सलंट. 50 मेगापिक्सेलचा फ्रंट सेन्सर सुद्धा येतो. 4K 30 FPS फ्रंट बॅक तुम्ही शूट करू शकता. 6000 mAh ची बॅटरी, 90 वॉट चार्जिंग आहे. 3 वर्षाचे मेजर अपडेट्स. ओव्हरऑल बॅलन्स्ड फोन मी म्हणेन विवो V50. IP6869 सर्टिफिकेशन सुद्धा आहे. सो एक्सलंट. ओव्हरऑल यू कॅन डेफिनेटली 30-35,000 रेंज मध्ये तुम्ही विवो V50 बघू शकता जर का विवोचा फोन पाहिजे तर. तसे दुसऱ्या ब्रँडचे चांगले ऑप्शन्स आहेत हे सुद्धा लक्षात ठेवा. बट दिस इज ओनली अ विवो काइंड ऑफ व्हिडिओ, त्यामुळे इतर ब्रँड बद्दल मी बोलणार नाही. पण 40,000च्या खाली 37,999ला तुम्हाला विवो T4 अल्ट्रा मिळतो. आणि माझ्या हिशोबाने सगळ्या ब्रँडच्या अक्रॉस जरी बघितलं ना, टॉप 3 मध्ये हा नक्कीच येतो. जबरदस्त फोन आहे. डायमेन्सिटी 9300+ प्रोसेसर आहे, म्हणजे अंतुतू स्कोर 2 मिलियनच्या वरती येतो. म्हणजे नियर फ्लॅगशिपच आहे हा. LPDDR5 रॅम टाईप, UFS 3.1 स्टोरेज टाईप आहे. 6.67 इंचचा 1.5K रेझोल्युशनचा कर्व्ड AMOLED डिस्प्ले तुम्हाला मिळतो. बॅटरी सुद्धा 5,500 mAh ची आहे. 90 वॉट चार्जिंग आहे. 3 वर्षाचे अपडेट्स आहेत. ग्रेट डिस्प्ले, ग्रेट परफॉर्मन्स, कॅमेरा जबरदस्त आहे आणि मोठी बॅटरी सुद्धा आहे. सो आता हे बघा, हे 40,000च्या खाली झालं. 40 ते 50,000 मध्ये काही नाही, पण 50 ते 55,000च्या घरात त्यांनी आता एक हा कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप लॉन्च केलेला आहे. आणि मी तुम्हाला सांगतो ना, इन हँड फील इतका जबरदस्त आहे, कॅमेरा इतका जबरदस्त आहे, एवढा छोटा असून बॅटरी इतकी जबरदस्त आहे. ओ माय गॉड. 12 to 56 वेरियंट 54 999 ला येतो. डायमेन्सिटी 9300+ चिपसेट आहे, तर परफॉर्मन्स जबरदस्त आहे. 5x रॅम टाईप, UFS 3.1 स्टोरेज टाईप. कॅमेराज आउटस्टँडिंग. 50+8+50 मेगापिक्सेलचा कॅमेरा तर टेलिफोटोचा मिळतो. अल्ट्रा वाईड सुद्धा मिळतो. 3x झूम आहे. पोर्ट्रेट्स वगैरे तुम्ही मस्त काढू शकता. एवढा छोटा असून 6,500 mAh ची बॅटरी आहे. 90 वॉट फास्ट चार्जिंग आहे. 4 वर्षाचे अपडेट्स आहेत. एक्सलेंट. आणि आम्ही गेले 15 दिवस हा वापरतोय मित्रांनो. लोक म्हणतात दिस इज वन ऑफ द बेस्ट फोन. इनफॅक्ट OnePlus 13s बरोबर सुद्धा याला कम्पेअर केलेलं आहे. आणि 90% लोकांनी सांगितलं की आम्ही विवो X200 FE घेऊ OnePlus 13s च्या जागी. सो दॅट आय थिंक इज अ बिग थिंग. तर आता त्यांच्या X200 सिरीज कडे वळूया. X200 FE हा फॅन एडिशन झाला कॉम्पॅक्ट. त्याचाच मोठा भाऊ आहे X200. 65,999 ला येतो. डायमेन्सिटी 9400 आहे. 2.5 मिलियन अंतुतू स्कोर येतो. म्हणजे सगळ्याच बाबतीत चांगला आहे. कॅमेरा तर आउटस्टँडिंग, वन ऑफ द बेस्ट कॅमेराज ऑन अ स्मार्टफोन विवो X200 मध्ये तुम्हाला मिळतो. सो देयर इज नो काही, मी जास्त काय म्हणणार नाही. कॅमेरासाठी पाहिजे असेल तर घ्या. पण मी आधी फंटा चॉईस बद्दल तुम्हाला सांगितलं, ते एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यावरती फंटा चॉईस येतं. आता ओरिजिनल OS याच्यावरती आला ना, तर मी तर म्हणेन विवोचे फोन्स परफेक्ट फोन्स होतील. म्हणजे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरच्या बाबतीत आणि कॅमेराच्या बाबतीत आणि सगळ्याच बाबतीत खरं सांगायचं तर. सो दिस इज ऑल्सो क्वाईट गुड. 65,999 मध्ये येतो. म्हणजे तुम्हाला जर का एक कॅमेरा, जबरदस्त कॅमेरावाला फोन पाहिजे, पोर्ट्रेट्स तुम्हाला भरपूर काढायचे असतील तर विवो X200 कडे तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यामध्येही प्रो व्हेरियंट पाहिजे असेल तर X200 Pro तुम्ही डेफिनेटली बघू शकता. तो 95,000ला आहे. आणि जर का पैशाचं बजेटचं काही टेन्शनच नसेल, 1.5 लाखाचा फोन घ्यायचा असेल तर ऑब्व्हियसली तुम्ही हा घेऊ शकता, विवो X Fold. बेस्ट कॅमेरा ऑन अ फोल्डेबल फोन. तेच आहे, फक्त की 1.5 लाख रुपये तुम्ही जेव्हा देता तेव्हा फंटा चॉईस जरा तुम्हाला ऑड वाटतं. तेच आहे. ह्याच्यामध्ये विचार करा ना, ओरिजिनल OS वगैरे आला तर काय होईल. एकदम जबरदस्त. हा फोल्डेबलवर 2-3 गोष्टी याच्या फार चांगल्या आहेत. 6,000 mAh ची बॅटरी आहे. 8 Gen 3 वरती येतो. हो, म्हणजे अगदी 8 Elite वरती नाहीये. LPDDR5X रॅम टाईप, UFS 4.1 स्टोरेज टाईप आहे. पण तेच फंटा चॉईस 14 येतं. दॅट इज द होल थिंग. तर मित्रांनो, हे होते विवोचे फोन्स. आता पुढचा ब्रँड कुठला आम्ही करायला पाहिजे ते कमेंट्समध्ये सांगा. कुठला करायला पाहिजे? सॅमसंग, ओप्पो, अजून कुठला? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल, काही फायदा असेल तर लाईक करायला विसरू नका. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.